नमस्कार आणि जय हिंद मित्रांनो, मी प्रवीण दांगठे। मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आपल्या समोर आजच्या सेशनमध्ये मी आलेलो आहे। सर्वात महत्त्वाचं मित्रांनो की या अपडेटवर आज ज्यावर आपण व्हिडिओ बनवतोय त्यावर ऑलरेडी G7 वर मागच्या अनेक एग्जाम्समध्ये क्वेश्चन्स आलेले आहे। मे बी चान्सेस आहेत की इथून पुढे पण यावर क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस आहेत। तर G7 परिषद 2023 नेमकी कुठं झाली हे तर आपल्याला माहिती आहे की जपानमध्ये झाली। जपानमधलं सगळ्यात इम्पॉर्टंट ठिकाण होतं मित्रांनो हिरोशिमा। आपल्याला माहिती आहे की हिरोशिमा हे 1945 ला अमेरिकेने बॉम्बिंग केलेलं आणि न्यूक्लिअर बॉम्ब टाकलेले हे ठिकाण, पण आज याच ठिकाणी जपानने G7 ची परिषद कंप्लीट केली आणि विशेषतः ही सक्सेसफुल झाली। नेमकं G7 काय आहे आणि या G7 च्या नंतर सध्या जी जगभरामध्ये चर्चा चालू आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा पापुआ न्यू गिनी या देशाच्या दौऱ्यावर गेले होते तर त्या ठिकाणी जे जस्चर पापुआ न्यू गिनीच्या पीएमनी भारताच्या प्रति दाखवलेलं ते जस्चर हे जगामध्ये आतापर्यंत कधी दिसलं नाही। नेमकं हे काय आहे, जगभरात त्याची चर्चा काय आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या अभ्यासाच्या दृष्टीनं G7 परिषद, या G7 परिषदेची इतिहास काय आहे, नेमकं ही परिषद कशी भरली गेली याविषयीची चर्चा आपण आजच्या सेशनमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, या व्हिडिओचे जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असतील तर माझं टेलिग्राम चॅनल MPSC 0207 या चॅनलला आपण जॉईन व्हा आणि या व्हिडिओचे यासोबतच चालू घडामोडीच्या अनेक महत्त्वपूर्ण अपडेटची माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळून जाईल। चला तर सुरुवात करू आजच्या सेशनला। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे G7 संघटना। व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी तुमच्यासाठी एक प्रश्न देतो। या प्रश्नाचं उत्तर मी व्हिडिओच्या एंडिंगला देईल। नेमका प्रश्न हा आहे की G7 संघटनेचं मुख्यालय म्हणजे हेड ऑफिस नेमकं कुठं आहे? न्यूयॉर्क आहे, पॅरिस आहे, लंडन आहे की यापैकी नाही, म्हणजे वरीलपैकी तीनही शहरामध्ये नाही? तर या प्रश्नाचं उत्तर मी व्हिडिओच्या एंडिंगला देईल। चला तर सुरुवात करू G7 परिषदेच्या बाबतीमध्ये। सगळ्यात इम्पॉर्टंट मित्रांनो, यावर्षी म्हणजे 2023 मध्ये जी G7 परिषद झाली ती 49वी होती। तर ही जी G7 ची एडिशन आहे मित्रांनो ती 49वी एडिशन आहे आणि G7 परिषद यावर्षी भरली होती हिरोशिमा, जे जपानचं अतिशय ऐतिहासिक शहर आहे। विशेषतः आपल्याला माहिती आहे की 1945 ला ऑलरेडी न्यूक्लिअर बॉम्ब टाकण्यात आला होता या शहरावर आणि हे जे बॉम्बिंग केल्याच्या नंतर जे उद्ध्वस्त झालेलं शहर आहे त्या शहरामध्ये परत एकदा जपानने फिनिक्स पक्षाप्रमाणे एक झेप घेऊन या शहरामध्ये सध्या G7 ची जी आत्ताची नवीन एडिशन आहे ती कंप्लीट केली आहे। तर त्यामुळे एक ऐतिहासिक असं ठिकाण आहे, त्यामुळे याच्यावर क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस आहेत। मित्रांनो, G7 परिषद 2023 ही हिरोशिमा जपान या ठिकाणी संपन्न झाली होती। या परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर G7 हे बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की G7 परिषद ज्या देशात भरली जाते त्या देशाचे प्रमुख हे नेमके या परिषदेचे अध्यक्ष असतात। जर G7 2023 ही जपानमध्ये भरली असेल तर जपानचे अध्यक्ष जे फुमिदो किशिदा आहेत, जपानचे पंतप्रधान आहेत, नेमके हेच याचे अध्यक्ष होते, जपानचे पंतप्रधान। दुसरी गोष्ट, ही परिषद 19 ते 21 मे 2023 च्या दरम्यान कंप्लीट झाली होती। आता प्रश्न येतो की G7 ऑलरेडी MPSC ने यावर क्वेश्चन विचारला मित्रांनो की G7 चे सदस्य देश कोणकोणते आहेत? तर हे बघा, G7 हा एक असा ग्रुप आहे जो अतिशय पॉवरफुल कंट्रीजचा एक ग्रुप आहे मित्रांनो, ज्यांची GDP आणि विशेषतः विकसित देशांचा हा समूह आहे। नेमके कोणकोणते देश आहेत सध्या? तर या देशाचे सदस्य आहेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, USA आणि UK। तर एकूण 7 देश या संघटनेमध्ये आपल्याला आढळतात, या संस्थेमध्ये आपल्याला आढळतात मित्रांनो। तर अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात असू द्या सदस्य देश। मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा की भारत हा G7 चा सदस्य देश नाहीये। ओके, भारत नाहीये, चीन नाहीये, विशेषतः रशिया हा सुद्धा G7 चा देश नाहीये। नेमका रशिया पूर्वी होता पण आता मात्र या संघटनेचा सदस्य देश नाहीये। तर आत्ताच आपण सांगितलं की ही यावर्षी 2023 मध्ये भरलेली G7 ची जी काही संघटना होती, जी परिषद होती, कॉन्फरन्स होती, ती 49वी होती। 2022 मध्ये जी 48वी कॉन्फरन्स झाली मित्रांनो, अभ्यासाच्या दृष्टीने लक्षात ठेवा, ही बवेरियन आल्स हे जे जर्मनीतलं अतिशय महत्त्वाचं शहर आहे, या शहरामध्ये ही परिषद झाली होती 2022 मध्ये। जर्मनीमधलं कोणतं शहर आहे? बवेरियन आल्स हे शहर आहे। 50वी जी परिषद जी 2024 मध्ये होणार आहे, म्हणजे 2024 मध्ये, तर हिचं आयोजन इटलीमध्ये केलं जाणार आहे। 51वी परिषद जी 2025 मध्ये होणार आहे, हिचं आयोजन कॅनडामध्ये होणार आहे मित्रांनो। तर अतिशय महत्त्वाचं आहे, अभ्यासाच्या दृष्टीने लक्षात असू द्या। 2024 इटली, 2025 कॅनडा। तर G7 ची ही पुढची यानंतर होणाऱ्या परिषद आहेत। आता थोडक्यात इतिहास समजून घेऊ की G7 ॲक्च्युअली काय आहे।
तर G7ची जी स्थापना आहे मित्रांनो ती 1975 मध्ये झाली होती. फ्रान्सची राजधानी पॅरिस या शहरामध्ये G7ला सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीला ॲक्च्युअली ही G7 नव्हती बरं का, ही G6 होती. कॅनडा याचा सदस्य देश नव्हता, परंतु 1976 म्हणजे G7च्या स्थापनेच्या पुढच्याच वर्षी कॅनडा यामध्ये सहभागी झाला आणि हिचं नाव G7 म्हणजे ग्रुप 7 G7चा अर्थ होतो ग्रुप 7, तर ग्रुप 7 असं करण्यात आलं. आणि 1998 मध्ये मित्रांनो जी ग्रुप 7 होती ती आता ग्रुप 8 बनली. का? कारण याच्यामध्ये रशिया सहभागी झाला आणि आता ही ग्रुप 8 बनली. 2014 मध्ये मित्रांनो जी ग्रुप 8 होती म्हणजे G8 होतं त्यामधून रशियाला परत एकदा बाहेर काढण्यात आलं. रशियाला बाहेर काढण्याचं कारण होतं क्रिमिया वॉर. आणि मित्रांनो क्रिमिया वॉरमुळे रशिया हा बाहेर काढण्यात आला आणि त्यामुळं G8 परत एकदा G7 बनलं. आपल्याला माहिती आहे की रशियाने युक्रेनच्या जवळ असणारा क्रिमियावर अटॅक केला आणि क्रिमिया हस्तगत केला. त्यामुळे G7 कंट्रीजनी रशियाला बाहेर काढलं आणि G8 परत एकदा G7 बनलं मित्रांनो. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट 2023 मध्ये जी जपानमध्ये भरलेली G7 परिषद होती ह्याच्यामध्ये विशेष निमंत्रित काही देश होते. आता हे तर आपल्याला माहिती आहे की 7 देश हे G7चे परमनंट मेंबर आहेत, पण यासोबतच जेव्हा G7 परिषद भरते त्यासोबत काही निमंत्रित देशांना बोलावलं जातं. ह्या निमंत्रित देशांमध्ये यावर्षी भारतासह टोटल 8 देश होते मित्रांनो. भारत होता, ऑस्ट्रेलिया होता, ब्राझील होता, कोमोरोस होता, कुक आयर्लंड हा एक नवीन देश आहे, इंडोनेशिया आहे, साऊथ कोरिया आहे आणि व्हिएतनाम. अशा जपाननी या 8 देशांना विशेष निमंत्रित देश म्हणून बोलवलं होतं. यापैकी सर्वात जास्त चर्चा ऑब्वियसली कोणाची असणार आहे तर भारताची असणार आहे. आता ह्या परिषदेची एक विशेष गोष्ट होती मित्रांनो, ज्यावेळेस G7 परिषद बोलवण्यात आली या परिषदेमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जे झेलेन्स्की होते, तर हे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना सुद्धा यामध्ये बोलवण्यात आलं होतं झेलेन्स्कीला. आणि या परिषदेमध्येच अतिशय इम्पॉर्टंट घटना घडली ती म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की या दोघांची भेट झाली मित्रांनो. आणि या भेटीच्या मध्येच अतिशय महत्त्वपूर्ण एक घटना घडून आली आणि या दोघांच्या भेटीच्या मध्ये युक्रेननी भारताचं विशेषतः थँक्स युक्रेननी भारताला म्हटलेलं आहे. याचं कारण म्हणजे भारताने आत्तापर्यंत जेवढे काही आपण म्हणू की युनायटेड नेशन्समध्ये जेवढे काही वोटिंग झाले या वोटिंगमध्ये ना युक्रेनचा साथ दिला ना रशियाचा साथ दिला. भारताने नेहमी अबस्टेंट केलं आपलं मत. याचा अर्थ भारताने न्यूट्रल भूमिका बजावली. युक्रेनला असं वाटतं की ही भारताची न्यूट्रल भूमिका आपल्यासाठी महत्त्वपूर्णच होती. हां, मान्य आहे की इतर देशांनी भारताला आतापर्यंत या बाबतीमध्ये खूप जास्त ट्रोल केलेला आहे. भारताला खूपदा सांगितलेलं आहे की तुमची ही भूमिका ही जगाच्या विरुद्ध आहे, पण तरीही भारताने ना रशियाची भूमिका घेतली ना युक्रेनची भूमिका घेतली. परिणामतः युक्रेनने भारताला थँक्स म्हटलेलं आहे. आणि यासोबतच युक्रेनने भारताकडे जी झेलेन्स्कीनी आता पंतप्रधान मोदींसोबत भेट घेतली या भेटीमध्ये झेलेन्स्कीनी भारताला काही महत्त्वपूर्ण मागण्या केलेल्या आहेत, काही मदत मागितलेली आहे आणि भारताने सुद्धा हे सांगितलेलं आहे मित्रांनो की आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी मदत आम्ही करू. आत्तापर्यंत आपल्यापैकी खूप लोकांना कदाचित माहिती नसेल, आपल्यापैकी एवढं वाटतं की भारत हा रशियाच्या बाजूने उभा आहे, तर असं काही नाही मित्रांनो. भारताने युक्रेनला मानवतेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण मदत केलेली आहे. मेडिसिन्स भारताने पाठवलेले आहेत, अन्नधान्य पाठवलेलं आहे, तर अनेक प्रकारची मदत आत्तापर्यंत भारताने केलेली आहे. आणि यानंतरही भारताने आश्वासन दिलं आहे, मोदींनी आश्वासन दिलं आहे की आम्ही तुम्हाला जेवढी काही मदत लागेल तेवढी मदत आम्ही तुमच्यासाठी नक्कीच उपलब्ध करू. या काळामध्ये मोदी म्हणतात द वॉर इन युक्रेन इज अ ह्यूज इश्यू फॉर द एंटायर वर्ल्ड. नक्कीच आहे मित्रांनो, युक्रेन आणि रशियाचं युद्ध हे जगाच्या दृष्टीनं अतिशय मोठा प्रॉब्लेम आहे. बरं, हा प्रॉब्लेम एकट्या 2 देशांच्या साठी नाही आहे तर संपूर्ण जगासाठी आहे. आपल्याला माहिती आहे की महागाई वाढत चाललेली आहे आणि याचा इम्पॅक्ट हा संपूर्ण जगावर होत आहे. हा मान्य आहे की आपला देश त्यापासून थोडासा दूर आहे, पण याचा इम्पॅक्ट इतर देशावर मात्र खूप जास्त झालेला आहे. आणि मोदी पुढे म्हणतात इट अफेक्टेड वर्ल्ड इन द सेव्हरल वेज बट आय डोंट कन्सिडर इट इज अ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिकल इश्यू. इट इज फॉर मी अँड इश्यू ऑफ द ह्युमॅनिटी. भारत नेहमी सांगत आलेला आहे हा जो प्रश्न आहे युद्धाचा, हा प्रश्न हा फक्त पैशाच्या बाबतीमध्ये नाही आहे किंवा जिओ पॉलिटिकली हा प्रश्न नाही आहे, तर हा प्रश्न आहे तो म्हणजे ह्युमॅनिटी, मानवतेच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेला प्रश्न आहे. आणि भारताने ह्या बाबतीमध्ये इन्श्युअर केलेलं आहे झेलेन्स्की यांना की आमच्यानी जर हे वॉर युद्ध थांबवण्याची शक्यता असेल तर आम्ही यासाठी नक्कीच प्रयत्न करू.
प्लस भारताने हे पण सांगितलेलं आहे तुम्हाला जेवढी मदत लागेल तेवढी मदत आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देऊ। तर ही अतिशय महत्त्वाची आणि जगाचं लक्ष या भेटीकडे लागलं होतं आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झेलेन्स्की आणि पंतप्रधान मोदी या दोघांची भेट झालेली आहे। विशेषतः या बैठकीला भारताचे NSA अजित डोवाल हे सुद्धा उपस्थित होते आणि त्यामुळे या बैठकीला थोडंसं जास्तीचंच महत्त्व तयार झालं होतं मित्रांनो यासोबतच जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा G7 ची परिषद ही आटोपली त्यानंतर भारताचे पंतप्रधानांनी आणखी एक दौरा हातामध्ये घेतला होता आणि हा दौरा होता पापुआ न्यू गिनी। आणि मित्रांनो जेव्हा भारताचे पंतप्रधान पापुआ न्यू गिनीमध्ये दाखल झाले त्यावेळेस जगभराच्या दृष्टीनं एक अतिशय डिफरंट असं व्ह्यू अतिशय डिफरंट असा व्हिडिओ आणि अतिशय डिफरंट असं पिक्चर हे जगाच्या पुढे आलं। हे आहेत पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान आणि पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान विशेष गोष्ट आहे प्रोटोकॉल सोडून खरं तर एखाद्या देशाचा पंतप्रधान जेव्हा दुसऱ्या देशामध्ये जातो तेव्हा प्रोटोकॉल म्हणून त्या देशाचा विदेश मंत्री किंवा विदेश सचिव हा त्याला रिसीव्ह करण्यासाठी येत असतो, परंतु अतिशय मोठा प्रोटोकॉल म्हटलं तर खूप झालं त्या देशाचा मुख्य हा त्याला वेलकम करण्यासाठी जातो। इथं पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान हे भारताच्या पंतप्रधानांना वेलकम करण्यासाठी विमानतळावर गेले। मित्रांनो या पुढची गोष्ट ती म्हणजे पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी भारताच्या पंतप्रधानांचे पाय पकडले, पाया पडले। ते हे एक सिंपल आहे, भारतीय कल्चरमध्ये मोठ्या माणसाच्या पाया पडणं हे एक वेगळी गोष्ट आहे, परंतु एखाद्या दुसऱ्या देशाचा अतिशय मोठा व्यक्ती हा आपल्या देशाच्या व्यक्तीचे पाय धरतो यावरून आपल्याला भारताचं इकॉनॉमिकल आणि जगातलं स्टॅटस कळून येईल। बरं हे स्टॅटस फक्त मोदींचं नाही आहे मित्रांनो, ते संपूर्ण भारताचं आहे, तुमचं आहे, माझं आहे, सगळ्यांचं आहे। तर हे इंडियाच्या प्रति दिलेलं स्टॅटस आहे, अतिशय महत्त्वपूर्ण आणि गर्मजोशी। जगाच्या इतिहासामध्ये कदाचित अशी पहिली घटना असेल की एखाद्या देशाचा पंतप्रधान हा दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानाचे पाया पडून हा काय करत असतो, त्यांचं वेलकम करत असतो। आणि हीच चर्चा मित्रांनो जगभरामध्ये झाली, ऑल वर्ल्डमध्ये याविषयीचे व्हिडिओज हे काय झालेले आहेत, व्हायरल झालेले आहेत आणि यावरून भारताचं जिओपॉलिटिकली जो इम्पॉर्टन्स आहे तो आपल्याला दिसून जात असतो। मित्रांनो नेमकं पापुआ गिनी सध्या जो चर्चेत आहे त्या पापुआ न्यू गिनीच्या लोकेशन्स विषयीची माहिती पाहू मित्रांनो। पापुआ न्यू गिनी ओशनिया खंडामधला हा देश आहे आणि विशेषतः जे पॅसिफिक महासागर आहे, प्रशांत महासागर याच्या उत्तरेला तुम्हाला ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला हा देश दिसतो। इथं तुम्ही पाहाल, हे बघा हा आहे ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला अतिशय छोटा एक बेट आपल्याला आढळून येतो मित्रांनो आणि हा बेट म्हणजेच पापुआ न्यू गिनी आहे। हा ऑस्ट्रेलिया आहे मित्रांनो आणि ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला हा देश तुम्हाला दिसून येतो। हा अर्ध्यामध्ये जो इथं कस्चर केलेला आहे तो देश म्हणजे पापुआ न्यू गिनी आहे। यामधून तुम्हाला कळतं का इकडचा जो प्रांत आपल्याला दिसतो हा पापुआ न्यू गिनीचा प्रांत आहे। विशेष मित्रांनो पापुआ न्यू गिनीच्या बाबतीमध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, जगामध्ये पापुआ न्यू गिनी बेटामध्ये सगळ्यात मोठं क्षेत्रफळ असणारा जगातला तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे। पहिल्या क्रमांकावर ऑब्वियसली इंडोनेशिया येतो, सेकंड क्रमांकावर माडागास्कर येतो आणि तिसऱ्या क्रमांकावर पापुआ न्यू गिनी येतो। तर जगामध्ये बेटांच्या तुलनेत विचार केला तर पापुआ न्यू गिनी हा तिसऱ्या क्रमांकाचा देश आपल्याला दिसून येतो मित्रांनो, ज्याची राजधानी आहे पोर्ट मोरेस्बी। सध्या चर्चेमध्ये आहे तर त्यामुळे तुम्हाला याकडे लक्ष ठेवावं लागेल मित्रांनो। पोर्ट मोरेस्बी ही पापुआ न्यू गिनीची राजधानी आहे आणि हेच सगळ्यात मोठं शहर आहे या देशातलं। विशेषतः याचं चलन आहे पापुआ न्यू गिनियन किना। पापुआ न्यू गिनियन किना हे पापुआ न्यू गिनीचं करन्सी आहे, चलन आहे आणि इथली जास्त बोलली जाणारी भाषा आहे हिरीमोटू। मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, पापुआ न्यू गिनीमध्ये 800 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात आणि भाषेच्या बाबतीमध्ये सर्वात जास्त डायव्हर्सिटी असणारा हा एक महत्त्वपूर्ण देश मानला जातो। भाषाच्या बाबतीमध्ये जगामध्ये या देशामध्ये सर्वात जास्त भाषा बोलल्या जाण्याचा मान आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीनं भारतात यापेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात मान्य आहे, पण क्षेत्रफळाच्या दृष्टीनं भारतापेक्षा खूप लहान असणारा देश, परंतु 800 वेगवेगळ्या भाषा या देशामध्ये बोलल्या जातात। पण जास्त बोलली जाणारी भाषा आहे हिरीमोटू आणि पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान आहेत जेम्स मारापे। आता जो आपण एक पिक्चर दाखवला मित्रांनो, हा पिक्चरमध्ये पापुआ न्यू गिनीचे जे पंतप्रधान आहेत तेच आहेत माराबे। हे आहेत माराबे ज्यांनी मोदीचे पाय धरले होते। तर अतिशय महत्त्वपूर्ण एक जस्चर ज्यांनी आपल्या बाबतीमध्ये दाखवलं होतं। पापुआ न्यू गिनी याचं स्वातंत्र्य, हा देश ऑलरेडी ऑस्ट्रेलियाच्या परतंत्र्यामध्ये होता आणि 16 सप्टेंबर 1975 मध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं मित्रांनो। कोणाकडून मिळालं होतं? ऑस्ट्रेलियाकडून। विशेष गोष्ट सांगतो मित्रांनो, आजही हा देश जर डिफेन्सच्या बाबतीमध्ये पाहिला तर टोटली ऑस्ट्रेलियावर डिपेंड आहे। मान्य आहे या देशाला स्वातंत्र्य मिळाले, परंतु डिफेन्सच्या बाबतीमध्ये या देशाचं डिफेन्स करण्याचं काम
आणि या देशाचं संरक्षण करण्याचं काम ऑस्ट्रेलियाच करत असतो। या देशाची मोस्टली लोकसंख्या मित्रांनो ॲव्हरेजली 71 lakhs म्हणजे 71 लाखाच्या जवळपास आहे। आणि मी जसं सांगितलं तुम्हाला इंडोनेशिया आणि मादागास्कर यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा जगातला सर्वात मोठा बेटामध्ये स्थित असलेला देश म्हणून कोणाकडे पाहिलं जातं? पापुआ न्यू गिनीकडे पाहिलं जातं मित्रांनो। ठीक आहे, तर हे होतं पापुआ न्यू गिनी विषयीची माहिती। आता विशेष गोष्ट भारताचे पंतप्रधान पापुआ न्यू गिनीमध्ये का गेले? तर मित्रांनो आजच ही बातमी समोर आली की भारताच्या पंतप्रधान यांनी पापुआ न्यू गिनीमध्ये फोरम फॉर इंडिया पॅसिफिक आयर्लंड कोऑपरेशन, ज्याला FIPIC असं म्हटलं जातं, FIPIC FIPIC, या बैठकीमध्ये बोलवण्यात आलं होतं। तर लक्षात असू द्या, यावर तुम्हाला क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस असू शकतात मित्रांनो। FIPIC काय आहे? FIPIC म्हणजे कोण आहे? फोरम फॉर इंडिया पॅसिफिक आयर्लंड कोऑपरेशन ही एक संघटना आहे मित्रांनो। आणि या संघटनेच्या बैठकीमध्ये भारताचे पंतप्रधान सहभागी झाले होते आणि यासाठीच ते पापुआ न्यू गिनी या देशामध्ये गेलेले होते। या FIPICचे मध्ये जे देश आहेत मित्रांनो, टोटल 14 देश आहे याच्यामध्ये। यापैकी कुक आयर्लंड, फिजी, किरिबाती, मार्शल आयर्लंड, मायक्रोनेशिया, नाउरू, न्यू समोआ, सोलोमन आयर्लंड, पलाऊ, पापुआ न्यू गिनी, टोंगा, तवालू आणि वानुआतू हे छोटे छोटे बेट आहेत मित्रांनो। हे छोटे छोटे बेट असणारे देश यामध्ये आपल्याला दिसून येतात। विशेषतः मित्रांनो पापुआ न्यू गिनी याच्या बाबतीत थोडं कॉन्ट्रोवर्शियल होतं। सध्या हा देश थोडासा चायनाकडे झुकल्यासारखा वाटतोय, प्रो चायना झाला असं वाटतोय। परंतु भारताचे पंतप्रधान जेव्हा यामध्ये गेले, विशेष गोष्ट होती मित्रांनो, भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन एकाच वेळी पापुआ न्यू गिनीमध्ये जाणार होते। पण दुर्दैवानं जो बायडन यांनी आपली ही भेट नाकारली आणि ते परत USला गेले। आणि त्यामुळे एक घटना घडली मित्रांनो। विशेष भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे येत आहेत म्हणून पापुआ न्यू गिनीमध्ये एवढी मोठी एक्साइटमेंट होती की या एक्साइटमेंटमध्ये पापुआ न्यू गिनीने संपूर्ण देशामध्ये हॉलिडे जाहीर केला होता। पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आपली ही भेट नाकारली आणि ती पोस्टपोन केली गेली। आणि त्यामुळं फक्त भारताच्या पंतप्रधानांनी मात्र हे ठरवलं की मी बिलकुल या देशाच्या भेटीवर जाणार आणि भारताचे पंतप्रधान या देशाच्या भेटीवर गेले मित्रांनो। आणि एवढं मोठं भव्य वेलकम हे भारताच्या पंतप्रधानांचं या ठिकाणी करण्यात आलं। ठीक आहे मित्रांनो, मग जेव्हा ही FIPICची परिषद भरली होती, FIPICची परिषद भरली होती, या परिषदेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण घटना झाली। या घटनेचं महत्त्व हे आहे मित्रांनो, आपल्या एक्झामच्या दृष्टीने तो क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो, तो हा आहे की मोदींना FIPICच्या परिषदेमध्ये जे 14 देश FIPICच्या परिषदेत आले होते त्यापैकी एक देश आहे मित्रांनो रिपब्लिक ऑफ पलाऊ। या देशाने इबाकल अवॉर्ड हा त्या देशाचा सर्वोच्च मोठा पुरस्कार आहे मित्रांनो। जसं भारतामध्ये भारतरत्न आहे तसं रिपब्लिक ऑफ पलाऊ या देशामध्ये सगळ्यात मोठा पुरस्कार आहे इबाकल अवॉर्ड। हा अवॉर्ड नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे। दुसरी गोष्ट मित्रांनो, याच वेळी फिजीने सुद्धा, रिपब्लिक ऑफ फिजीने सुद्धा नरेंद्र मोदींना त्यांच्या देशातला सगळ्यात मोठा अवॉर्ड प्रदान केलेला आहे आणि त्या अवॉर्डचं नाव आहे मित्रांनो कंपेनियन ऑफ द अवॉर्ड ऑफ फिजी। जसा भारतरत्न आपल्याकडला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे त्या पद्धतीनं फिजीचा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे कंपेनियन ऑफ द अवॉर्ड ऑफ फिजी आणि हा पुरस्कार मोदी यांना देण्यात आलेला आहे। सेम टाइमला मित्रांनो पापुआ न्यू गिनीने सुद्धा त्यांचा सर्वोच्च मोठा पुरस्कार, हा पुरस्कार आहे द ग्रँड कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू, हा पुरस्कार नरेंद्र मोदींना दिलेला आहे। तर पापुआ न्यू गिनीने दिलेल्या पुरस्काराचं नाव आहे मित्रांनो द ग्रँड कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू, हा पुरस्कार मोदींना दिला। म्हणजे FIPICची जी काही बैठक झाली मित्रांनो त्यामध्ये नरेंद्र मोदींना 3 देशाच्या वेगवेगळ्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। आणि हा पुरस्कार ऑब्वियसली एकट्या नरेंद्र मोदी यांचा नाही आहे, तर हा पुरस्कार संपूर्ण भारतीयांचा आहे। एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनी हे अवॉर्ड्स लक्षात ठेवा मित्रांनो। फिजी, पलाऊ आणि पापुआ न्यू गिनीचे सर्वोच्च मोठे पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेले आहेत मित्रांनो। हे झालं एकदम कंप्लीट एंटायर ॲनालिसिस नरेंद्र मोदी यांचं। आणि पापुआ न्यू गिनीची ही भेट संपून नुकतेच नरेंद्र मोदी आता ऑस्ट्रेलियाच्या भेटीवर गेलेले आहेत। विशेषतः ऑस्ट्रेलियामध्ये भारताची क्वाडची बैठक बोलवण्यात येणार होती मित्रांनो, पण दुर्दैवानं जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत जो बायडन यांनी या बैठकीत यायचं नाकारलं, त्यामुळं क्वाडची बैठक या ठिकाणी होऊ शकली नाही। क्वाडमध्ये जे 4 देश आहेत मित्रांनो, USA आहे, दुसरा देश आहे जपान, तिसरा देश आहे ऑस्ट्रेलिया आणि चौथा देश आहे इंडिया। तर ह्या 4 देशाचा एक बैठक बोलवण्यात येणार होती
कुठं बोलवण्यात येणार होती? ऑस्ट्रेलियामध्ये. पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ही बैठक नाकारल्यामुळे मित्रांनो ती पोस्टपोन झाली. पण मोदी मात्र ऑस्ट्रेलियामध्ये आज भेटणार आहेत. नेमकं याविषयी काही महत्त्वपूर्ण अपडेट आणि आपल्या एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण काही घटना घडलीच तर याविषयीचा एक अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल मित्रांनो. चला तर शेवटी जाऊ मी विचारलेल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे. आपला प्रश्न होता मित्रांनो, G7 संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? न्यूयॉर्क, पॅरिस, लंडन का वरीलपैकी नाही? तर मित्रांनो लक्षात असू द्या, याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी नाही. याचं कारण असं आहे मित्रांनो, G7ला कुठलंही मुख्यालय नाही आहे. G7 संघटना एवढी श्रीमंत असली तरी या संघटनेला कुठलंही मुख्यालय नाही. तर यामुळं याचं उत्तर वरीलपैकी नाही असेल. ठीक आहे मित्रांनो, ते आजच्या सेशनमध्ये इथं थांबू. याविषयी अपडेटेड काही महत्त्वपूर्ण घटना घडल्याच तर त्याविषयीचा एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईलच. तर मित्रांनो या व्हिडिओचे PDF आणि विशेष गोष्ट चालू घडामोडीच्या संदर्भातल्या आणखी महत्त्वपूर्ण PDF जर तुम्हाला पाहिजे असतील तर माझं टेलिग्राम चॅनल MPSC 0207 या चॅनलला आपण जॉईन करा आणि चालू घडामोडीचे अतिशय महत्त्वाचे व्हिडिओज आपण या ठिकाणी आणि माहिती आणि इतरही काही घटना आपण या चॅनलच्या माध्यमातून मिळू शकता. मित्रांनो आजच्या सेशनमध्ये इथं आपण थांबतोय. नेक्स्ट टाइमला आपण एक अपडेटेड व्हिडिओ घेऊन नक्कीच येऊ चालू घडामोडीच्या संदर्भातला. तोपर्यंत थांबू. बाय बाय. जय हिंद.